आता बघा दुसरी गोष्ट, थ्रिप्स कसं कंट्रोल करायचं थोडक्यात मी आता लेक्चरला सांगणार आहे. इथे थ्रिप्स न दिसण्याच कारण कमी औषध 250 लिटरचं औषध घेऊन 500 लिटर पाणी करून आंघोळ घालायचे. आतापर्यंत माझ्या त्या साहेबांनी सांगितलं ह्याचा म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही, ती टेक्निक आता थांबवायची. तेवढंच ड्रॉपलेट असले पाहिजेत एमएमचे, हे डोक्यातून काढायचं आहे. आता इथून पुढे देणार थ्रिप्स कंट्रोल करायचं झालं, कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडचा वापर करायचा, झाडाला आंघोळ घालायची, थ्रिप्स कंट्रोल होणार. डबल पाणी करायचं दोन्ही बाजू. तुम्ही एक साईड मारता का दोन्ही बाजू? एटीआर गन दोन्ही कोण? एटीआर ने औषध म्हणजे पाणी पण कमी जातं एटीआर. ओके, मग आता सिंगल बुलेट गन साहेबांनी सांगितलं, बुलेट गन म्हणजे पार असं धुवून निघालं पाहिजे. एक बाजू दोन्ही साईड, इकडून जायचं आणि तिकडून यायचं डबल असं. साधारणतः किती दिवसांनी गरज? 4 दिवसांनी, 4 ते 5 दिवस. हा बोला. अजून काय इथे शंका आहेत का? तिथे गेल्यानंतर विचारायचे आहेत सगळ्यांनी क्वेश्चन, प्रत्येकाने विचारायचे आहेत, पण इथं पण कोणाचे असतील तर विचारा. आता या ठिकाणी आपण ही जी बार्बी व्हरायटी बघतोय ना, हिच्याबद्दल तुम्हाला इथं पहिलंच वर्ष आहे, हिच्याबद्दल तुम्हाला आणखी काही कोणाला काही शंका असेल तुम्ही आम्हाला विचारू शकता. स्वरूपची लागवड आता होऊ शकते का? होऊ शकते, होऊ शकते, हो होऊ शकते.